वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आपण नेहमी एका गोष्टीचा विचार करतो. एखाद्या कर्मचाऱ्याचं उदाहरण घेऊया. समजा त्याने मागच्या वर्षी जेवढं काम केलं होतं, अगदी तेवढंच काम यावर्षीही केलं आहे. म्हणजे त्याच्या कामाच्या तासात किंवा ओव्हरऑल उत्पादकतेत अजिबात वाढ झालेली नाही. पण तरीही वर्षाच्या शेवटी त्याचा बॉस त्याला बोलवतो आणि त्याला प्रमोशन देतो. प्रमोशन नाही, पण मागच्या वर्षापेक्षा चक्क 17% मोठा बोनस देतो. अरे बापरे, म्हणजे काम तेवढंच पण बोनस 17% जास्त. हे कसे शक्य आहे? हेच तर. वरवर पाहता हे एकदम अशक्य वाटतं, पण कॉर्पोरेट जगात खरं तर ब्लू स्टार कंपनीने मार्च 2026 मध्ये संपलेल्या त्यांच्या चौथ्या तिमाहीत नेमकं हेच करून दाखवले आहे. अच्छा. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण याच गोष्टीवर चर्चा करणार आहोत. म्हणजे बघा, कंपनीच्या एकूण विक्रीत म्हणजे त्यांच्या टॉप लाईनमध्ये केवळ 1% नाममात्र वाढ झाली आहे. पण तरीही त्यांच्या नफ्यामध्ये आणि प्रति शेअर कमाईत लक्षणीय उसळी पाहायला मिळते. एका स्थिर महसुलातून एवढा मोठा नफा कसा काय निर्माण होऊ शकतो, हेच आज आपलं मिशन आहे. हे कोडं डिकोड करायचं. नक्कीच. आणि हा विषय खूपच रंजक आहे, कारण जेव्हा विक्री आणि नफा एकाच गतीने वाढत नाहीत, तेव्हा तिथे एक अतिशय रंजक आर्थिक प्रक्रिया घडत असते. आपण ब्लू स्टारच्या या चौथ्या तिमाहीच्या आकड्यांवर नजर टाकली, जे मार्च 2026चे आकडे आहेत, बरोबर? हो, अगदी बरोबर. मार्च 2025च्या तुलनेत मार्च 2026 मध्ये त्यांची एकूण विक्री 4019 कोटींवरून 4072 कोटींवर गेली. आता ही वाढ बघितली तर ती केवळ 1%ची आहे. आणि आजच्या बिझनेसच्या जगात 1%ची वाढ ही जवळपास स्थिरच किंवा फ्लॅट मानली जाते. पण दुसरीकडे तसं पाहिलं तर त्यांचा ऑपरेशनल नफा, ज्याला आपण इबिटा किंवा EBIDT म्हणतो, हो, EBIDT, तो 289 कोटींवरून थेट 326 कोटींवर गेला. ही चक्क 17%ची मोठी वाढ आहे. आणि निव्वळ नफा, जो नेट प्रॉफिट असतो, तो 194 कोटींवरून 227 कोटींवर पोचला. आणि शेअरधारकांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रति शेअर कमाई म्हणजेच EPS. तो 9 रुपये 42 पैशांवरून 11 रुपये 4 पैसे इतका वाढला आहे. क्या बात आहे. ही सुद्धा 17%चीच वाढ आहे. हो ना. आणि जेव्हा विक्री अशी फ्लॅट असते आणि नफा एवढ्या वेगाने वाढतो, तेव्हा सहसा कंपन्यांनी अंतर्गत पातळीवर म्हणजे त्यांच्या ऑपरेशन्समध्ये काहीतरी मोठे बदल केलेले असतात. नक्कीच. स्तंभ दिसतात. पहिलं म्हणजे उत्तम किंमत धोरण, दुसरं म्हणजे खर्चात केलेली कपात, आणि तिसरं जे मला खूप इंटरेस्टिंग वाटतं ते म्हणजे सुधारित प्रॉडक्ट मिक्स. अगदी बरोबर. म्हणजे बघा, ग्राहकांना सवलती देऊन किंवा डिस्काउंट्स देऊन विक्री वाढवण्यापेक्षा ब्लू स्टारने आपल्या उत्पादनांच्या किमती अशा प्रकारे ठरवल्या की त्यांना प्रत्येक उत्पादनावर जास्त नफा मिळू शकला. हे त्यांच्या ब्रँडच्या ताकदीचे एक खूप भारी उदाहरण आहे. हो, आणि किंमत धोरणाच्या जोडीला त्यांनी खर्चावर मिळवलेलं नियंत्रण तितकंच महत्वाचं आहे. बेसिकली होतं काय, जेव्हा कच्च्या मालाचा खर्च किंवा इतर ऑपरेशनल खर्च कमी होतो, तेव्हा तो वाचलेला पैसा थेट नफ्यामध्ये जातो. एक्झॅक्टली. तो थेट बॉटम लाईनमध्ये किंवा नफ्यात परावर्तित होतो. कंपनीने आपल्या सप्लाय चेनमध्ये आणि उत्पादनाच्या प्रक्रियेत जी कार्यक्षमता आणली आहे, त्याचा हा रिझल्ट आहे. त्यांनी तांबे किंवा ॲल्युमिनियम सारख्या कच्च्या मालाच्या किमतींमधील चढउतारांचा अत्यंत हुशारीने सामना केला असावा. आणि यातील तिसरा आणि कदाचित सर्वात प्रभावी घटक जो तू मगाशी मेन्शन केलास, प्रॉडक्ट मिक्स. हो, तो प्रॉडक्ट मिक्स, तो खूप क्रुशल आहे इथे. खरं तर हे प्रॉडक्ट मिक्स म्हणजे नक्की काय, हे आपण एका साध्या उदाहरणाने समजून घेऊया. म्हणजे ऐकणाऱ्यांनाही ते पटकन रिलेट होईल. हो, नक्की. समजा एका रेस्टॉरंटचा आपण विचार करूया. तिथे येणाऱ्या ग्राहकांची संख्या मागच्या महिन्या इतकीच आहे, ती अजिबात वाढलेली नाहीये. अच्छा. पण मालकाने काय केलं, अन्नाची नासाडी थांबवली, वेस्टेज कमी केलं आणि ग्राहकांना केवळ स्वस्त पदार्थ न विकता जास्त नफा मिळवून देणारे जे प्रीमियम डेझर्ट्स असतात किंवा महागडे स्टार्टर्स, हो, महागडे स्टार्टर्स, ते घेण्यास प्रवृत्त केलं. परिणामी काय झालं, गर्दी तीच राहिली पण नफा मात्र वाढला. क्या बात आहे. हे उत्तम उदाहरण आहे. ब्लू स्टारने आपल्या उत्पादनांच्या बाबतीत नेमके हेच केले आहे.
त्यांनी केवळ बेसिक किंवा एंट्री लेव्हल एसी विकण्यावर भर दिला नाही, तर ज्या उत्पादनांवर मार्जिन जास्त आहे, म्हणजे जसं की ऊर्जा कार्यक्षम इन्व्हर्टर एसी. हो, इन्व्हर्टर एसी किंवा त्यांचे प्रीमियम मॉडेल्स, त्यांची विक्री वाढवली. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर त्यांनी व्हॉल्यूमपेक्षा म्हणजे संख्येपेक्षा व्हॅल्यूवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. आणि कोणत्याही परिपक्व किंवा मॅच्युअर व्यवसायासाठी हे अधिक शाश्वत असतं. नक्कीच. कारण केवळ सवलतींच्या बळावर किंवा किमती कमी करून जर तुम्ही मार्केट शेअर वाढवण्याचा प्रयत्न केलात तर विक्रीचा आकडा खूप मोठा दिसतो. पण हातात काहीच उरत नाही, नफा कमी होतो. अगदी बरोबर. ब्लू स्टारने आपला नफा सुरक्षित ठेवला आहे. पण इथे एक मेख आहे. हे जे आपण 1% वार्षिक चित्र बघतोय ना, ते संपूर्ण कथा सांगत नाहीये. म्हणजे ही वार्षिक सरासरी एका मोठ्या घडामोडीला लपवत आहे. जर आपण क्वार्टर ऑन क्वार्टर विचार केला म्हणजे मागील तिमाहीच्या तुलनेत डिसेंबर 2025च्या तुलनेत. अच्छा, मार्च 2026च्या कामगिरीची तुलना. हो, जर तसं पाहिलं तर हे आकडे अक्षरशः विस्फोटकासारखे वाटतात. अरे अच्छा. हो, म्हणजे ती 1%ची वार्षिक वाढ बघितली तर अचानक दिशाभूल करणारी वाटू लागते. कारण डिसेंबरमध्ये त्यांची विक्री फक्त 2,925 कोटी होती आणि ती मार्चमध्ये थेट 4,072 कोटीवर गेली आहे. इबिटा 220 कोटींवरून 326 कोटींवर पोचला आणि निव्वळ नफा फक्त 80.6 कोटींवरून थेट 227 कोटींपर्यंत उसळला. एकाच तिमाहीत एवढी मोठी झेप. पण एक मिनिट, इथे मला एक गोष्ट स्पष्ट करायला आवडेल. कूलिंग उत्पादनांच्या बाबतीत म्हणजे एसी वगैरे ही वाढ इतकी अनपेक्षित नाहीये. नाहीये, बरोबर. कारण जसजशी उन्हाळ्याची चाहूल लागते तसतशी एसीची मागणी प्रचंड वाढते. डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत कोणी एसी विकत घेत नाही फारसं, पण मार्चमध्ये तापमान वाढायला लागताच खरेदीला वेग येतो. एक्झॅक्टली. आणि यामागे जे अर्थशास्त्र दडलेले आहे त्याला आपण फायनान्सच्या भाषेत ऑपरेटिंग लिव्हरेज असं म्हणतो. हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ते कसं काम करतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, जेव्हा एखादी कंपनी वर्षभर आपले कारखाने चालवते तेव्हा त्यांचे काही फिक्स्ड कॉस्ट्स असतात. म्हणजे निश्चित खर्च. हो, जसं की व्यवस्थापनाचे पगार, कारखान्याचं भाडं, तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्रीचा देखभाल खर्च. आता हे खर्च डिसेंबरमध्ये जेवढे असतात तेवढेच ते मार्चमध्येही असतात. बरोबर, भाडं तर बदलणार नाही. अगदी बरोबर. मग उन्हाळ्याच्या मागणीमुळे जेव्हा विक्रीत अचानक प्रचंड मोठी वाढ होते तेव्हा हे जे निश्चित खर्च आहेत ते आधीच्या सेल्समधूनच भरून निघालेले असतात. अच्छा. त्यामुळे या वाढीव विक्रीतून मिळणारा प्रत्येक नवा रुपया थेट नफ्यामध्ये किंवा बॉटम लाईनमध्ये जमा होतो. म्हणूनच आपण पाहतो की डिसेंबर ते मार्च या काळात विक्री जेवढ्या गतीने वाढली त्यापेक्षा कितीतरी अधिक गतीने निव्वळ नफा वाढला. पण इथे मला एका गोष्टीवर जरा लक्ष वेधायचं आहे. म्हणजे बघा, दरवर्षी उन्हाळा येतोच. हो. आणि उन्हाळ्यात एसी विकले जातात. हे तर निसर्गाचं चक्र आहे, त्यात नवीन काय? मग ही जी एवढी मोठी वाढ आपण पाहत आहोत ती केवळ दरवर्षी येणाऱ्या उन्हाळ्यामुळे मिळालेला एक नैसर्गिक बोनस आहे का? की ब्लू स्टारने या विशिष्ट हंगामात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही विशेष रणनीती वापरली आहे? कारण केवळ हवामान गरम झालं आणि म्हणून कंपनीचा नफा वाढला असा निष्कर्ष काढणं मला थोडं घाईचं वाटतं. हा पॉइंट एकदम बरोबर आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण उन्हाळा तर सर्वच ब्रँडसाठी येतो. हो ना. पण त्या वाढलेल्या तापमानाचा आणि मागणीचा फायदा कोणती कंपनी किती चांगल्या प्रकारे घेते हे पूर्णपणे त्यांच्या पूर्वतयारीवर अवलंबून असतं. उन्हाळ्याची मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आधीपासून इन्व्हेंटरी म्हणजे मालाचा साठा तयार ठेवावा लागतो. बरोबर. जर उन्हाळा सुरू झाल्यावर ग्राहकांनी दुकानात जाऊन एसी मागितले आणि तुमच्याकडे ते उपलब्ध नसतील तर त्या वाढलेल्या मागणीचा तुम्हाला काहीही उपयोग होत नाही. म्हणजे ग्राहक दुसऱ्या ब्रँडकडे जाईल. नक्कीच. इथे ब्लू स्टारची वितरण व्यवस्था आणि पुरवठा साखळी अतिशय सक्षम होती असं दिसतंय. त्यांनी योग्य वेळी उत्पादन केलं, डीलर्सपर्यंत वेळेवर माल पोहोचवला आणि बरोबर उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्यांचं मार्केटिंग अत्यंत आक्रमक होतं. अच्छा, म्हणजे हा केवळ निसर्गाचा बोनस नाहीये? अजिबात नाही. हे योग्य वेळी केलेल्या अचूक नियोजनाचं आणि त्याच्या उत्तम एक्झिक्युशनचं फळ आहे. म्हणजे थोडक्यात मागणी वाढणं हे निसर्गाच्या हातात होतं, पण त्या मागणीचं रूपांतर अशा उत्तम नफ्यात करणं हे पूर्णपणे कंपनीच्या व्यवस्थापनाचं यश आहे. अगदी बरोबर. महसूल वाढला, ऑपरेशनल कार्यक्षमता वाढली आणि तू जे मगाशी म्हणालास त्या ऑपरेटिंग लेव्हरेजचा उत्तम वापर झाला. हो. पण आता आपण या चित्राच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. डार्क साईड. हो, डार्क साईड. कारण नफ्याचे आकडे खूप चांगले दिसत असले तरीही आपण एकांगी विचार करू शकत नाही.
या सकारात्मक चित्रामागे काही धोक्याचे इशारेही लपलेले आहेत जे आपण इग्नोर करून चालणार नाही. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे आपण अगदी सुरुवातीलाच पाहिलेली ती 1% वार्षिक विक्री वाढ. बाजारात जेव्हा एवढी तीव्र स्पर्धा असते तेव्हा विक्रीत केवळ 1% वाढ होणे हे काय दर्शवतं? हे दर्शवतं की कंपनीला नवीन ग्राहक मिळवण्यात किंवा मार्केट शेअर वाढवण्यात कुठेतरी संघर्ष करावा लागतोय. एक्झॅक्टली. आणि ह्या 1%च्या वाढीला एका दुसऱ्या मोठ्या आकड्याशी जोडून पाहायला हवा. आणि तो आकडा म्हणजे कंपनीचं मूल्यांकन किंवा ज्याला आपण व्हॅल्युएशन म्हणतो. अच्छा, पीई रेशो. हो. सध्या ब्लू स्टारचा पीई रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग्ज रेशो 64.7 इतका आहे. बापरे, 64.7. हो. आता हा आकडा इतका महत्वाचा का आहे? याचा अर्थ असा होतो की गुंतवणूकदार कंपनीच्या फक्त ₹1 कमाईसाठी आज तब्बल 64.7 रुपये द्यायला तयार आहेत. जेव्हा एखादी कंपनी एवढ्या उच्च मूल्यांकनावर ट्रेड करत असते तेव्हा बाजाराच्या म्हणजे गुंतवणूकदारांच्या अपेक्षा गगनाला भिडलेल्या असतात. त्यांना अशी खात्री असते की ही कंपनी भविष्यात केवळ नफाच नाही तर आपली विक्रीसुद्धा प्रचंड वेगाने वाढवेल. आणि अशावेळी ही जी 1%ची टॉपलाईन वाढ आहे ना ती नक्कीच धोक्याची घंटा ठरू शकते. म्हणजे हे असं झालं, समजा एखाद्या व्यक्तीने अत्यंत महागड्या एका ब्लॉकबस्टर सिनेमाचा ₹1000 मोजून तिकीट काढलं आहे. आता त्या व्यक्तीने तिकिटासाठी एवढे जास्त पैसे मोजले आहेत जे इथे आपण म्हणूया की पीई 64.7चं प्रतिनिधित्व करताय. बरोबर. तर त्यामुळे तो सिनेमा एक मास्टरपीस असणं अनिवार्यच होऊन जातं. तो सिनेमा जर फक्त ठीकठाक असला किंवा ॲव्हरेज असला तरीही तो प्रेक्षकांच्या अवढव्य अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही आणि शेवटी निराशाच पदरी पडेल. क्या बात आहे. हे अॅनालॉजी एकदम फिट बसतं इथे. हो ना. म्हणजे ब्लू स्टारला आता केवळ एक चांगली कंपनी असून चालणार नाही. हे 64चं व्हॅल्युएशन टिकवून ठेवण्यासाठी त्यांना प्रत्येक आघाडीवर 100% यश मिळवावंच लागेल. नक्कीच. कोणतीही किरकोळ चूक किंवा बाजारातील संथपणा शेअरच्या किमतीवर थेट नकारात्मक परिणाम करू शकतो. आणि हे सोपं नाहीये. या उच्च मूल्यांकनाला न्याय देण्यासाठी ब्लू स्टारला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. पहिलं म्हणजे कच्च्या मालाची वाढती महागाई. हा एक सततचा धोका आहे त्यांच्यासाठी. कारण एसी बनवण्यासाठी तांबे आणि ॲल्युमिनियम लागतंच. हो. आणि अशा धातूंची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. जागतिक बाजारात या धातूंच्या किमती सतत बदलत असतात. जर या किमती अचानक वाढल्या आणि कंपनीने तो वाढीव खर्च ग्राहकांवर ढकलला नाही तर त्यांचे जे आता सुधारलेले मार्जिन्स दिसत आहेत ते वेगाने कमी होऊ शकतात. एक्झॅक्टली. आणि दुसरीकडे एसी मार्केटमध्ये इतर प्रस्थापित आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आहेत, देशांतर्गत ब्रँड्स आहेत, त्यांच्याकडून मिळणारी जीवाघेणी स्पर्धा आहेच. हो. शिवाय पूर्णपणे हंगामी मागणीवर म्हणजे सीझनवर अवलंबून असण्याचा धोकाही आहेच की. जर एखाद्या वर्षी उन्हाळा लांबला नाही किंवा अचानक अवकाळी पाऊस आला, जसं बऱ्याचदा होतं, हो, तर संपूर्ण वर्षाचं गणितच बिघडू शकतं. अगदी खरंय. या सर्व धोक्यांची आणि संधींची बेरीज करून पाहता मला असं वाटतं की ब्लू स्टारने आपल्या व्यवसायाचं स्वरूप बदलण्याची आणि तो अधिक वैविध्यपूर्ण म्हणजे डायव्हर्सिफाय करण्याची गरज ओळखली आहे. टर्म विचार केला तर सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्याच्या मागणीमुळे एसीच्या विक्रीला चांगला आधार मिळत राहील हे नक्की. हो. त्यामुळे बाजारातील शेअरची प्रतिक्रिया सौम्य सकारात्मक राहील अशीच अपेक्षा आहे. पण खरा खेळ तसं पाहिलं तर दीर्घकालीन किंवा लाँग टर्म दृष्टिकोनात लपलेला आहे. हो. आणि इथेच त्यांची स्ट्रॅटेजी दिसून येते. दीर्घकालीन वाढीसाठी ब्लू स्टार केवळ घरगुती एसींवर म्हणजे B2C मार्केटवर अवलंबून राहू इच्छित नाहीये. अच्छा. त्यांनी व्यावसायिक कूलिंग किंवा ज्याला आपण कमर्शियल कूलिंग म्हणतो आणि प्रीमियम उत्पादनांच्या विस्तारावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. हा एक अतिशय धोरणात्मक आणि महत्वाचा निर्णय आहे. म्हणजे B2B मार्केट. एक्झॅक्टली. कारण घरगुती ग्राहकांचं प्राधान्य त्यांच्या वैयक्तिक बजेटनुसार किंवा बदलत्या हवामानानुसार बदलू शकतं. पण व्यावसायिक क्षेत्राचं तसं नसतं. बरोबर. मॉल्स, कॉर्पोरेट ऑफिसेस, हॉस्पिटल्स, मोठे कारखाने, डेटा सेंटर्स आणि कोल्ड स्टोरेज साखळ्या या सर्वांना 12ही महिने आणि 24 तास अचूक तापमान नियंत्रण लागतंच. तिथे हवामानाचा बहाणा चालत नाही. म्हणजेच व्यावसायिक कूलिंगमध्ये हवामानातील बदलांचा फटका बसत नाही. अजिबात नाही. शिवाय मला असं वाटते की अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये नफ्याचं प्रमाण म्हणजे मार्जिन्स जास्त असतात. हो. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे देखभाल दुरुस्तीची कंत्राटे म्हणजे AMCs. अरे हो, अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट्स.
ते तर दीर्घकालीन असतात. बरोबर. त्यामुळे घरगुती बाजारातील ती जी 1% संथ वाढ आपण पाहिली, ती पाहता व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपला पाया अधिक भक्कम करणे हाच ब्लू स्टारचा खरा लाँग गेम आहे. जेव्हा कंपनी केवळ एकाच प्रकारच्या म्हणजेच घरगुती ग्राहकांवर अवलंबून न राहता आपला पोर्टफोलिओ अशा प्रकारे डायव्हर्सिफाय करते, तेव्हा बाजारातील चढ उतारांचा त्यांच्यावर होणारा परिणाम लक्षणीयरित्या कमी होतो. आणि भारतामध्ये सध्या पायाभूत सुविधांचा किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास ज्या वेगाने होत आहे, नवीन हॉस्पिटल्स आणि डेटा सेंटर्स उभे राहत आहेत, हो, प्रचंड वेगाने. ते पाहता व्यावसायिक कुलिंगची बाजारपेठ खूपच मोठी आहे. ब्लू स्टारने जर या क्षेत्रात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि व्यावसायिक ग्राहकांना लागणारी अखंडित सेवा पुरवण्यात सातत्य राखलं तर ते त्यांच्या उच्च मूल्यांकनाला नक्कीच न्याय देऊ शकतील. पण त्यासाठी त्यांची तांत्रिक प्रगती आणि सर्व्हिस नेटवर्क अत्यंत मजबूत असणं आवश्यक आहे. नक्कीच. चला तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा आपण आता सारांश काढूया. एकूणच ब्लू स्टारच्या या ताज्या आर्थिक अहवालाचं रेटिंग हे सरासरी ते मजबूत म्हणजे ॲव्हरेज टू स्ट्रॉंग असं आपल्याला देता येईल. त्यांच्या नफ्यातील वाढ, ऑपरेटिंग लिव्हरेजचा त्यांनी केलेला उत्तम वापर आणि मार्जिन्समधील सुधारणा खरोखरच उत्कृष्ट आहेत. तिमाही कामगिरीने किंवा क्वार्टर ऑन क्वार्टरने एक भक्कम उभारी घेतली आहे हे नाकारून चालणार नाही. बरोबर. पण PG 1% संथ विक्री वाढ आहे आणि त्यांचं ते 64चं उच्च मूल्यांकन आहे, त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना घरगुती बाजारात आपली विक्री वाढवावीच लागेल आणि त्याचवेळी कमर्शियल कूलिंगमध्ये वेगाने विस्तार करावा लागेल. अगदी बरोबर. ताळेबंदावर आजचा नफा कितीही चांगला दिसत असला तरी तो टिकवून ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण व्यावसायिक रणनीतीची जोड असणं अपरिहार्य आहे. एकदम खरंय. आणि आर्थिक आकड्यांच्या आणि कॉर्पोरेट रणनीतीच्या पलीकडे जाऊन या सर्व विश्लेषणाच्या शेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या वास्तवावर विचार करणं मला गरजेचं वाटतं. कोणता विचार? बघा, भारतामध्ये आणि जगभरात सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे एअर कंडिशनर आता केवळ लक्झरी राहिलेलं नाहीये. हो, ती एक मूलभूत गरज बनत चालली आहे. नक्कीच. उष्णतेच्या लाट्यांमुळे लोकांना एसी घेणं भाग पडत आहे, पण दुसरीकडे हेच एसी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा वापर करतात आणि वातावरणात उष्णता सोडतात. ग्लोबल वॉर्मिंग. हो, ज्यामुळे जागतिक तापमान आणखी वाढतं. हे एक असं दुष्टचक्र आहे जे स्वतःलाच गती देत आहे. हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. भविष्यात जेव्हा ऊर्जेचा वापर आणि हवामान बदलाचे नियम अत्यंत कडक होतील, ऊर्जा कार्यक्षमतेचे निकष बदलतील, तेव्हा आज दिसणारं हे कूलिंग तंत्रज्ञान पूर्णपणे बदलून जाण्याची शक्यता आहे. नक्कीच बदलणार. मग आज ज्या कंपन्या नफ्याचे विक्रम प्रस्थापित करत आहेत, त्यांना उद्याचं हे पर्यावरणीय आणि तंत्रज्ञानाचं मोठं स्थित्यंतर पेलवेल का? त्यांच्या आजच्या यशाच्या आधारावर ते उद्याचे शाश्वत पर्याय देऊ शकतील का? यावर नक्की विचार करा. हे सखोल विश्लेषण आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.